अंकुश शेट, काय मागणी, कशाचं निवेदन आहे? मागणी पिंपळगाव जोग्याचं जे पाणी जे स्टॉकमधून चालू आहे, बरं, माझ्या माहितीप्रमाणे आजची आकडेवारी जर पाहिली तर पिंपळगाव जोगा धरण -65% त्याच्यात पाणी साठा शिल्लक आहे. 1-2 दिवस जर पाणी चालू राहिलं तर पिंपळगाव जोगा धरणामध्ये थोडंसुद्धा पाणी शिल्लक राहणार नाही. आणि आपल्या तालुक्याची पाऊस पडेपर्यंतची जर गरज पाहिली तर आत्ताच्या आत्ता पाणी थांबवणं गरजेचं आहे. सर काय परिस्थिती धरणामधली आहे आणि काय सूचना कराल, काय सांगाल, मार्ग कसा निघेल? माझं काय मत होतं की फोटो काढलेला आहे, तुमचं म्हणणं घेऊन लगेच समोर लोकांनाही पण कळेल बाबा कसं. आजच्या घडीला पिंपळगाव जोगेमधून आपण 1 TMC पाणी काढलेलं आहे, तर त्याचं जवळपास 4.5 TMC पाणी साठा आहे. आणि आपण जर 2024ची जर आकडेवारी कम्पेअर केली तर मागचे वर्ष एक्सेप्शनल वर्ष होतं. त्या वर्षी मेमध्ये पाऊस पडल्यामुळं सगळीकडं पाणी साठा व्यवस्थित राहिला. 24ला आपल्याकडे टोटल कुकडी प्रकल्पात 900 MCT पाणी होतं आणि पिंपळगाव जोगेतून 2.5 TMC पाणी काढलं होतं. आज आपण 1 TMC पाणी फक्त काढलेलं आहे आणि आता आपण एक 2-4 दिवसामध्ये आवर्तन बंद करणार आहे. आणि 2 आणि 4 6 झाले. आज वार आहे मंगळवार का बुधवार? मंगळवार. कुकडी डाव्या कालव्याचे जे आवर्तन आहे ते आपण 1-1.5 दिवसामध्ये पूर्ण करणार. आणि त्याच्यानंतर आपला जो येडगाव जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्या पिण्याची योजना जे नारायणगाव असेल याच्यासाठी 3 दिवस आपण पाणी फक्त जोगावून घेणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाणी घेणार नाही. म्हणजे 1.5 TMC पेक्षा च्या दरम्यान आपण पाणी घेणार आहे. म्हणजे तिथं जवळपास 3 TMC पाणी जोग्यामध्ये शिल्लक राहील. आणि हे चुकीचं सांगतो. 3 TMC पाणीच नाही तर कसं काय शिल्लक राहील? आजची आकडेवारी जर पाहिली साहेब तर -65% पिंपळगाव जोगा. ही आकडेवारी तुमची आहे, आमची नाही. तुम्ही चुकीची माहिती. सर त्यांच्या भावना बरोबर आहे. बरोबर, तुम्ही यावर्षीचं करू नका. मागच्या वर्षी भरपूर पाऊस झाला, पाणी सडव लागलं होतं. यावर्षी अजून पाऊसच नाही. यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. सर मार्ग कसा काढता येईल? याच्यातून आता मार्ग हाच आहे की आपण जसं म्हणले, आमले साहेब म्हणले, आपण सगळे लोकांची जी मागणी की आपण आता हे लवकरात लवकर आवर्तन दोन्ही पण आपण बंद करण्याचं नियोजन केलं. लवकरात लवकर म्हणजे कधी? कुकडी डावा कालवा 1.5 दिवसामध्ये आणि पिंपळगाव जोगे 3 दिवसामध्ये मॅक्झिमम. अंकुश शेट, कारण हे आपल्याला पाहिलं साहेब, ही यांची आकडेवारी आजची -65% पिंपळगाव जोगा. हा मृत साठ्यामधूनच काढायचं ना. म्हणतात 3 TMC पाणी शिल्लक आहे. मृत साठ्यामध्ये ऐका ना, 3 TMC पाणी मृत साठ्यामध्ये कुठून येणार? आहे ना, मृत साठ्यात पिंपळगावचं जास्त आहे. मृत साठा 4.5 TMC. सर मग यांना सांगा ना टेक्निकल उत्तर काय. नाही टेक्निकल लोकांमध्ये गैरसमज नको आहे. 20 वर्ष त्या धरणाचं आम्ही लाभार्थी आहे. आम्हाला सगळी पूर्ण माहिती. जर 4.5 TMC देश 2 वर्षापूर्वी असंच पाणी काढलं होतं. आशाताई बुचके तिथं आल्या होत्या. बरोबर आहे. आणि आता -65. जर तुम्ही साहेब जर सांगतात तर मला वाटतं ही माहिती साहेबांची माहिती खोटी आहे का? 100% सर काय ते म्हणतात ते? त्यांना आता आपण काय करू, आकडेवारी दाखवू पेपरवर प्रत्यक्ष, आणि त्याचं समाधान नाही झालं तर आपण त्याचं समाधान करू. ठीक आहे. आता किती दिवसात पाणी बंद नाही झालं तर तुमची पुढची भूमिका काय, नेमकं काय? आमची पुढची भूमिका म्हणजे आम्ही ते निवेदन द्यायला चालू आहे. जर त्यांनी 2 दिवसात पाणी किंवा 1 दिवसात पाणी बंद केलं नाही तर आम्ही तिथं पिंपळगाव जोगा किंवा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.